डायव्हर्स काय झालं? डायव्हर्स काय काढतोय माझा? तू काय करतोय? कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा खेळ आता 12व्या आठवड्यात येऊन पोहोचलाय. पण राकेश आणि विशाल मधली दुश्मनी पहिल्या दिवसापासून सारखीच पाहायला मिळते. पण आता त्यांच्यातला हा वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळतंय. नॉमिनेशन टास्क मध्ये राकेशने पुन्हा एकदा विशालला टार्गेट केलंय. बिग बॉसने टीव्ही फोडून आपल्याला नको असलेल्या स्पर्धकाला बाद करण्याचा टास्क दिला, ज्यात राकेशने विशालचं चित्र असलेला टीव्ही फोडलाय. कारण देताना राकेश म्हणाला, जेव्हा पण आमच्यात वाद झाले त्याने माझ्यावर पर्सनल अटॅक केलाय. ते ऐकताच विशालने त्याच्यावर पलटवार केलाय. पण यावेळी मात्र विशालने मर्यादा ओलांडलीय. त्याने राकेशच्या डिवोर्सवर थेट भाष्य केलंय. मी पर्सनल कधीच झालो नाहीये. तू माझ्या वयावर जातोस. तुझ्या डिवोर्सवर मी कधीच बोललो नाहीये असं विशालने म्हणताच राकेश त्याच्या अंगावर धावून गेलाय. तर विशाल सुद्धा मागे हटला नाहीये. घरातले सगळेजण दोघांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, पण परिस्थिती सगळ्यांच्याच हाताबाहेर जाते. शेवटी बिग बॉसना आवाज चढवून त्यांच्यातलं भांडण थांबवावं लागतं. विशाल, राकेश, दीपाली, अनुश्री, तन्वी, सागर, राखी आणि रेवा हे स्पर्धक अजून खेळात टिकून आहेत. तर प्रभू आणि संकेतची डबल एविक्शन मधून एक्झिट झाली. हळूहळू आता बिग बॉसचा खेळ आणखीनच कठीण होऊ लागलाय. शिवाय ग्रुप्स मधून बाहेर पडून स्पर्धक आता इंडिव्हिज्युअल गेमही खेळताना दिसतायत. त्यात राकेश आणि विशालच्या वादामुळे बिग बॉस त्यांच्या बाबतीत कठोर निर्णय घेणार का, हे आजच्या भागातच समजणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन 6 कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर कधीही. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.